नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. थोडक्यात आपल्याला रजिस्ट्रेशन पोर्टलवरती कसं करायचं हे सविस्तरपणे मी गौरव चंदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळी सखोल माहिती देखील तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही तुमच्या फॉर्म फिलिंग मध्ये जर काही मिस्टेक करताय, ओके, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय, काळजीपूर्वक बघायचंय. कारण जर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जर एक मिस्टेक करताय आणि चुकीच्या कोट्यातून जर अलॉटमेंट होते, फॉर्म फिलिंगच सर्वात महत्वाचं असतं. कारण हा आपल्या काउन्सिलिंगचा काय बेस आहे. या फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक झाली आणि चुकीच्या कोट्यातून अलॉटमेंट झाली आणि ऐन वेळेवर देखील आपल्याकडे जर सर्टिफिकेट नसला तर आपला ऍडमिशन या ठिकाणी रद्द होऊ शकतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा. जसं सांगतोय तसं या ठिकाणी काय करा, तुमचं फॉर्म भरा. सगळ्यात पहिले फॉर्म फिलिंग साठी काय करायचंय, तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचंय. ओके, इथं सर्च करायचंय सीईटी सेल. ओके, सीईटी सेल या ठिकाणी सर्च करायचंय. गुगल वरती जायचंय. सगळ्यांच्या याच्यात काय असेल, आता गुगल क्रोम असेल सगळ्यांच्या फोन मध्ये, सीईटी सेल सर्च करायचंय. देखील पहिलीच वेबसाईट येणार, स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सीईटी सेल होम, याच्यावरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक करायचंय आणि थोडं स्क्रोल करत यायचंय. ओके, जसं तुम्ही स्क्रोल करत आले, इथं नीट यूजी सेक्शन बघा, हा लाईव्ह झालेला आहे. पोर्टल हा 85% स्टेट कोटा आहे आणि आयुष साठी बघा हा AIQ कोटा 15%, जो की अजून लाईव्ह झालेला नाही. 85% स्टेट कोटाचे जे काही रजिस्ट्रेशन असतील, समजा MBBS, BDS, BMS, BHMS, BMS, हे सगळे जे मी स्टेप बाय स्टेप सांगतो असंच करायचं तुम्हाला. ओके, त्यानंतर तुम्ही येथे आले बघा, हे लेटेस्ट न्यूज आलेली रजिस्ट्रेशन सुरू झाले. लॉग इन अँड रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. ओके, आणि देखील तुम्ही आता काय पोर्टल वरती नवीन आहात, तर या ठिकाणी काय करायचंय, सगळ्यात अगोदर बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, न्यू युजर वरती क्लिक करायचंय, रजिस्टर वरती क्लिक करायचंय. ओके, इथं आल्यानंतर मित्रांनो सगळ्यांनी काय करायचंय, तर तुमचं ईमेल आयडी टाकायचंय. त्यानंतर एक पासवर्ड देखील या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचंय, कन्फर्म पासवर्ड करायचंय. तुमचं जे काही नेम असेल, फुल नेम, ओके, जसं तुमचं एनटीए, ओके, एनटीएचं जो ऍडमिट कार्ड आलेला आहे किंवा तुमचा रिझल्ट आलेला आहे, त्यावरती जसं नाव दिलंय तसं या ठिकाणी यांनी काय सांगितलंय, नेम शुड बी ऍज पर आधार. पण जसं आपल्या जो आपला ऍडमिट कार्ड असेल किंवा स्कोर कार्ड असेल त्या पद्धतीने करा. ओके, कारण समोर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्यानंतर डेट ऑफ बर्थ देखील तुमचं टाकायचंय. ओके, आणि या ठिकाणी रजिस्टर वरती क्लिक करायचंय. ओके, रजिस्टर वरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार, ओके, रजिस्टर वरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार, तर तुमच्या मेलला एक काय जाईल, या ठिकाणी ईमेलला जो तुम्ही या ठिकाणी ईमेल यूज केला होता, ओके, जो ईमेल तुम्ही या ठिकाणी टाकला त्या ईमेलला एक व्हेरिफिकेशन साठी मेल जाईल. मग देखील जो तुम्ही मेल टाकला असेल त्याला काय करायचंय, तो मेल आयडी ओपन करायचंय, मोबाईल मध्ये व्हेरीफाय करायचंय आणि पुढील प्रोसेस साठी प्रक्रिया करायची. ओके, मेल व्हेरीफाय झाला का त्यानंतर परत जो काही तुम्ही मेल टाकला होता तो मेल आयडी या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. ओके, परत पोर्टल वरती जायचंय. ओके, परत त्याच पोर्टल वरती तुम्ही असे रिफ्लेक्ट होसान. ओके, परत तुम्ही इथे येऊन जातात. ओके, मग जो काही मेल आयडी आपण या ठिकाणी टाकलाय तो मेल आयडी टाकायचा आहे. कारण आता आपण अगोदर काय बनवली, सीईटी सेल वरती एक प्रोफाईल बनवली. ओके, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचंय. बरं, साइन इन केल्यानंतर जो पुढची प्रोसेस असे असणार बघा, प्रोसेस टू डिजी लॉकर. ओके, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर जिथं कुठं पेड जॉईन केले असतील, ऑनलाईन मध्ये बरेचसे लोक काय करताय, तुमच्यासोबत फसवणूक करताय. ऑनलाईन मध्ये बरेचसे लोक सांगतात की आम्ही तुमचे सगळं प्रोसेस करू, मार्गदर्शन करू. जिथं कुठं जॉईन करणार असाल त्यांना एक वेळेस विचारा, तुम्ही आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन सगळं करून देणार का? जिथं कुठं ऑनलाईन मध्ये जॉईन होणार असाल त्यांना हे ठळक विचारा. ओके, ते जर येस म्हणत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जॉईन करा. किंवा जर नीट काउन्सिलिंग साठी आपल्याकडे या ठिकाणी काय चालू आहे, प्रोसेस सुरू आहे बघा, आपले ऍडमिशन अजून सुरू आहे. फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करून देत असतो. जसं की जो आता मी तुमचा फॉर्म फिलिंग या ठिकाणी दाखवतोय तो फॉर्म फिलिंग आम्ही करून देतो. ओके, त्यानंतर चॉईस फिलिंग आम्ही करून देतो, सीट अलॉटमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऍडमिशन सगळं, म्हणजे फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर देखील आम्ही करून देत असतो. आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल महाराष्ट्र स्टेटसाठी तर आमची फीस आहे 7,999. यामध्ये फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं आलं. ओके, त्यानंतर आमच्याकडे जॉईन केल्यानंतर लिस्ट कशी मिळते बघा तुम्हाला. ओके, तर बघा ही कट ऑफची लिस्ट आहे बघा. एससी हा फिमेलची BMS ची. ओके, जे काही असेल समजा आता MBBS ची वेगळी असेल, BDS ची वेगळी असेल, ही एक या ठिकाणी डेमो म्हणून BMS ची घेतलेली. आता BMS च्या लिस्ट मध्ये पण एससी मध्ये जनरल कॅटेगरी, जनरल मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही येतात. आता ही फिमेल साठी वेगळी लिस्ट आहे, एससी साठी. जिथं कुठे जॉईन करणार असाल त्यांना असं विचारा, सविस्तर आम्हाला आमच्या कॅटेगरीतून तुम्ही लिस्ट बनवून देणार का?
याच्यामध्ये काय माहिती का मित्रांनो, सगळ्यात अगोदर हा कोड टाकावा लागत असतो, कॉलेजचं नाव देखील टाकावं लागत असतो, कॉलेज कोणतं आहे, गव्हर्नमेंट आहे का सेमी गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट ऍडेड आहे, ओके, कोणत्या कोर्ससाठी करतायत, त्यानंतर लास्ट इयरला किती ऑल इंडिया रँकवरती सीट मिळाली, किती मार्क्स वरती, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 1,07,304 मुलं क्वालिफाय. जर तुमचं ऑल इंडिया रँक 4,00,000, 5,00,000, 6,00,000 जर येत असेल तरी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण सीईटी सेलचा आता जो की रजिस्ट्रेशन करतोय, रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक मेरिट लिस्ट येत असतो आणि त्या मेरिटच्या बेसिसवर काय करू शकतो आपण, प्रिडिक्ट करू शकतो का आपण महाराष्ट्रामध्ये कुठे, तर हा आहे आपला एसएमएल. आणि हे तुमचं कॅटेगरी रँक मधून कितीवर कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट झालेले. साधारणतः बीएमएचा जर विचार केला तर लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेली बघा, एससी या कॅटेगरीतून शेवटपर्यंत जर गेलो आपण तर बघा 306 वरती अलॉटमेंट झाली, एवढा ऑल इंडिया रँक होता. म्हणजे चौथ्या राऊंड पर्यंत आपण कट ऑफ घेतलेले, नंतर 5वा 6वा 7वा मागच्या वर्षी खूप सारे राऊंड झालेले होते, तर जे कट ऑफ तो खूप खाली आलेला होता. जर आमच्याकडे जॉईन करताय तर कॉलेजला काय रँकिंग वाईज अरेंज करून देतो बघा, 417, मग 414, मग 409, 408, 408, 406 एवढी जर सविस्तर लिस्ट जर कोणी बनवून देत असेल त्यांच्याकडे जॉईन करा, किंवा तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आमच्यासोबत जॉईन करू शकता. आम्ही हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. पहिला कॅप राऊंड आल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेले हे देखील त्यांना विचारा, हे देखील आम्ही तुम्हाला सांगत असतो. बरेचसे काउन्सिलर फक्त एससी मधून 350 वर अलॉटमेंट झालेली एवढं सांगता. आमच्याकडे जर जॉईन करताय तर आम्ही कोणत्या कॉलेजला किती गेलाय, स्पेशल मुलांचा किती गेलाय, मुलींचाही सगळं सांगत असतो. आमच्याकडे जर जॉईन करायचं असेल तर हा एक बेनिफिट आहे. ओके, वेळ ना वाया घालता आपल्याला काय करायचं, आता प्रोसेस कशी चालणार थोडक्यात सांगतोय. बघा, ज्यावेळेस आपण पोर्टलवरती आलो, ओके, पोर्टलवरती आपण मेल आयडी वगैरे टाकलं, ओके, आणि इकडे मेल आयडी टाकायचा आहे तुम्ही आता जो बनवला होता पासवर्ड, आणि याला साइन इन करायचंय. ओके, नंतर नेक्स्ट प्रोसेस. ओके, नेक्स्ट प्रोसेस काय असणार, हे बघा या ठिकाणी आपण मेल आयडी टाकलं आणि पासवर्ड टाकला आणि साइन इन केलं. ओके, प्रणाली मॅडमचा देखील हा फॉर्म आहे. ओके, त्यानंतर हा काय म्हणतोय, टू कंटिन्यू विथ द महाराष्ट्र सीईटी ऍप्लिकेशन आधार अँड अपार आयडी ऑथेंटिकेशन इज प्रिफर. ओके, फक्त याला काय करायचं, प्रोसीड टू डिजी लॉकर. ओके, तुमचे जे डॉक्युमेंट ते डिजी लॉकर सोबत काय होणार या ठिकाणी प्रोसीड होणार आहे. जास्त ताण नाही घ्यायचंय, प्रोसीड टू डिजी लॉकर करायचंय. त्यानंतर अशी एक प्रोफाईल येईल बघा, पर्सनल डिटेल यामध्ये भरायचे आहे तुम्हाला. ओके, तर हा तुमचा जो डेटा या ठिकाणी ऑटो फिच होणार आहे बघा, तर नॉट ऍप्लिकेबल, म्हणजे यावेळेस ऑटो फिच तुम्हाला या ठिकाणी टाईप करावं लागेल. नेम ऍज आधारवर जसं नाव असेल तसं या ठिकाणी ऍड करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जो आहे तुमचा आधारवरती तो या ठिकाणी टाका. ओके, आधार आयडी, ओके, या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे. ओके, त्यानंतर अपार आयडी बघा, हे जे इथं स्टार आलेले बघा, हे सगळे जे हे या ठिकाणी मॅन्डेटरी बघा, हे तुम्हाला भरावं लागणार आहे. ओके, सगळ्या ज्या गोष्टी हे मॅन्डेटरी आहे. आणि हे जे बघा इथं स्टार नाही, तर इथं अपार आयडी काय मॅन्डेटरी नाहीये, जर भरला तरी चालेल, नाही भरला तरी चालेल, ऑप्शनल आहे. आणि मोबाईल नंबर टाकायचे. ओके, आणि सेव्ह अँड चेंजेस वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. नेक्स्ट पेज येईल बघा, या असं तुम्ही समोर जा असाल. याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय, कॅन्डिडेट नेम. ओके, ऍज पर एसएससी किंवा एचएससी, जसं तुमच्या 10वी व 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव देखील दिलेलं आहे तसं नाव देखील तुम्हाला याच्यावरती काय करायचं या ठिकाणी भरायचे. ओके, त्यानंतर तुमचं फादरचं नाव, ओके, पप्पांचं नाव देखील यामध्ये ऍड करायचंय. ओके, त्यानंतर मम्मीचं नाव देखील यामध्ये ऍड करायचंय तर मदर नेम मध्ये. ओके, त्यानंतर कॅन्डिडेटचं देखील या ठिकाणी काय करायचंय, जेंडर सिलेक्ट करायचंय, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. ओके, जसं की आपण थोडं समोर या ठिकाणी गेलो तर नंतर काय बोलले आणि रिलीजन. ओके, रिलीजन म्हणजे तुमचा धर्म कोणता, जसं की आपण या ठिकाणी खूप सारे ऑप्शन येणार आपल्याला, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन्स, ओके, सिख, त्याच्यानंतर बुद्धिस्ट, जैन. तर तुमचं जे काही रिलीजन असेल तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचंय. ओके, त्यानंतर जे काही रिजन असेल, ओके, जसं की या ठिकाणी 2 ऑप्शन येणार, एक रुरल येणार तुम्हाला. ओके, जर समोर जर आपण या ठिकाणी गेलो तर हे बघा, एक रुरल आहे, एक अर्बन आहे. ओके, जर तुम्ही रुरल असाल तर रुरल सिलेक्ट करायचं, जर अर्बन असेल तर या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करायचं. ओके, त्यानंतर मदर टंग बघा, तुमची मम्मीची मातृभाषा कोणती. ओके, मराठी बोलतो ना आपण, तर मराठी त्यामध्ये सिलेक्ट करायचंय. ओके, थोडे समोर गेलो ते बघा, मदर टंगला वेगवेगळ्या भाषेचा ऑप्शन आलेलं आहे बघा. ओके, तुमची जी मम्मीची भाषा असेल, जे घरात तुम्ही भाषा बोलत असाल ती भाषा याच्यामध्ये सिलेक्ट करायची. थोडक्यात आपली जी टीसी असेल त्यावरती ती भाषा दिलेली असेल. ओके, त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन. ओके, त्यानंतर बघा थोडं समोर स्क्रोल करत गेलो आपण तर नॅशनॅलिटी विचारते. ओके, आणि त्यानंतर मरायटल स्टेटस, म्हणजे तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात, तर सगळे जे मुलं या ठिकाणी अनमॅरिड आहेत. ओके, काही एक्सेप्शन लोक मॅरिड पण आहेत. जो काही स्टेटस असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. थोडं समोर गेलो तर या ठिकाणी यांनी परमनंट ऍड्रेस विचारलाय. ओके, परमनंट ऍड्रेस पहिली लाईन आधारवरून बघून भरायचंय बघा.
त्याच्यानंतर दुसरी लाईन, ओके, नंतर तिसरी लाईन, ओके, त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे, महाराष्ट्र स्टेट देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचं सगळ्यांनी, ओके, डिस्ट्रिक्ट जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकायचा आहे, नंतर तालुका, आणि नंतर काय करायचंय, सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचंय, नंतर तुम्ही पुढे जाणार, ओके. तर या बघा, यामध्ये आता आम्ही जो युजर होता तो छत्रपती संभाजीनगरचा आहे, ओके, ते सगळी माहिती त्याची भरलेली, ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बघा, जर तुम्हाला असं वाटत, जर तुमच्या आधारवरती वेगळा ऍड्रेस असेल आणि जर तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत असेल, सपोज जर तुम्ही बुलढाण्यामधून असाल आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून असाल, ओके, तर या ठिकाणी काय करायचं, वेगळा ऍड्रेस तुम्हाला भरावा लागणार आहे. नाहीतर तुम्ही समजा आता बुलढाण्याचे छत्रपती संभाजीनगर मध्ये राहताय, करंट ऍड्रेस, ओके, आणि परमनंट ऍड्रेस तिकडचा भरायचा, आणि हा कोणता होता, तुमचा करंट ऍड्रेस होता, ओके. किंवा सपोज जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्येच राहताय, ओके, करंट ऍड्रेस कोणता भरला आपण, छत्रपती संभाजीनगरचाच भरला, आणि परमनंट ऍड्रेस कोणता आहे मग आपला, आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच राहतो, सेम ऍज परमनंट ऍड्रेस वर क्लिक करायचंय, तो जो काही डेटा असेल तुमचा तो ऑटोमॅटिक यामध्ये काय होणार, फिच होणार, ओके. तर ह्या ज्या मॅडम आहे बघा, शिवाजीनगर गारखेडा परिसर तिथून आहे संभाजीनगर मधून, तर याचा सगळा डेटा त्यांनी ऑटो फिच केलाय. त्यानंतर अदर डिटेल तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील, आर यू डोमासाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर यस करायचंय, ओके, या ठिकाणी यस करायचंय, कारण तुमच्याकडे महाराष्ट्राचा काय या ठिकाणी डोमासाइल आहे, ओके. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर या ठिकाणी काय करायचंय, हे बघा समोर तुम्हाला ऑप्शन येईल परत, तर याला नो करायचंय, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, यस किंवा नो करायचंय, ओके, जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी जर मायनॉरिटी कोट्याला जर बिलॉंग करत असाल, ओके, जर तुमची कॅटेगरी जर तुम्ही मायनॉरिटी मध्ये जर बिलॉंग करत असाल, जशी खूप साऱ्या मायनॉरिटीज आहे, हिंदू लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, जर तुम्ही मायनॉरिटीला बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी काय करायचं, यस करायचंय, नसाल बिलॉंग करत तर नो करायचंय, ओके. त्यानंतर बघा 10वी मध्ये आपल्याला देखील किती पर्सेंटेज, ओके, किती पर्सेंटेज होते, टोटल पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे, ओके. त्यानंतर आपण कोणत्या बोर्डामधून शिकलोय, सीबीएसई बोर्डामधून शिकलोय का महाराष्ट्र स्टेटच्या बोर्डामधून, तुम्हाला ऑप्शन मिळेल ते या ठिकाणी चूज करायचंय, ओके. जसं की आपण या ठिकाणी आलोय, ओके, हे बघा या ठिकाणी दिलं यांनी, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, जर यस असेल तर यस, नो असेल तर नो. दिव्यांग जर असाल तुम्ही तर नो करायचंय, ओके, दिव्यांग जर असाल तर यस करायचंय, अदरवाईज नो करायचंय, ओके. त्यानंतर बघा, सिलेक्ट एसएससी इक्वॅलेंट पासिंग इयर, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाले, तर या ठिकाणी जे काही तुमचं इयर असेल, जी आता जी मुलगी होती 2022 मध्ये पासआउट झालेली आहे, ओके, तर आम्ही 2022 या ठिकाणी टाकलंय समजा. त्यानंतर सिलेक्ट एसएससी स्कूल स्टेट, कोणत्या राज्यामधून तुमची 10वी झाली तो या ठिकाणी तो स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, ओके. त्यानंतर जो काही बोर्ड होता तुमचा तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, आणि नंतर विचारतोय तुम्हाला तो, आर यू अपेअरिंग किंवा अपियर 12th HSC, ओके, किंवा मग यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम वगैरे सगळे, जर तुम्ही यावर्षी 12वीत असाल तर या ठिकाणी काय करायचंय, अपेअरिंग करायचंय, आणि किंवा जर तुमची 12वी झाली असेल तर अपेअर करायचंय, ओके. त्यानंतर बघा आपण थोडं समोर आलो, हे बघा ही सगळी माहिती आम्ही भरलेली आहे. त्यानंतर हिला आता बघा 10वी मध्ये किती टोटल जे पर्सेंटाईल होते 95 होते, ओके. 2021 मध्ये हिची काय झालेली होती, या ठिकाणी 10वी झाली होती, कोणत्या बोर्डातून, तर महाराष्ट्राच्या बोर्डामधून, ओके. स्टेट कोणता होता, महाराष्ट्र स्टेट होता, ओके. आणि हिची जी 12वी ती अगोदर झालेली अपियर आहे, ओके, तिनं नो केलं या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट वरती जर आपण क्लिक केलं, सिलेक्ट HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा पासिंग इयर, 12वी असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तुमचा जो काही असेल ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचंय. 2023 मुलीचा होता, आपण या ठिकाणी फिल्ड केलेला आहे बघा, ओके. त्यानंतर सिलेक्ट HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा इक्वॅलेंट बोर्ड, कोणत्या बोर्डातून पास झाले, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन यामध्ये टाकलंय, ओके. किती मार्क्स कोणत्या टाइप मध्ये, मार्क्स मध्ये होते, पर्सेंटेज मध्ये होते, त्या मुलीचे जे काही होते पर्सेंटेज मध्ये होते, ओके. त्यानंतर टोटल 600 पैकी आउट ऑफ 600 पैकी या मुलीला 380 मार्क्स मिळालेले, ही सगळी माहिती यामध्ये भरायची, ओके. 12वीला टोटल किती मार्क्स होते, त्यामधून किती तुम्ही ऑब्टेन केले, ओके, आणि जो काही पर्सेंटेज तो ऑटो फिच होऊन जाणार या ठिकाणी, ओके. त्यानंतर सेव्ह अँड चेंजेस वरती क्लिक करायचंय, मग तुम्ही समोरच्या पेजवर जाणार, ओके. युजर इन्फॉर्मेशन, ओके. तर हे बघा इथं तुम्ही क्लिक केलं, इथं क्लिक करायचंय, मग सबमिट करायचंय, सेव्ह अँड चेंजेस, ओके. त्यानंतर बघा काही आधारचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन असतं, तर यस मी ज्या काही डॉक्युमेंट, मी ज्या काही डिटेल या ठिकाणी भरलाय त्या सगळ्या करेक्ट आहे, तर यस माय डिटेल्स आर करेक्ट. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या,
या फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक झाली, बऱ्याचशा वर्षांमध्ये आलेले अनुभव, बरेचसे विद्यार्थी व बरेचसे पालक स्वतःहून फॉर्म भरताना फॉर्म मध्ये मिस्टेक करतात. एक चुकीचा कोटा रिझर्वेशन सिलेक्ट करताना जर मिस्टेक झाली तर तुमचं या ठिकाणी होल अकॅडमिक इयर खराब होऊ शकतो. फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. ओके. त्यानंतर आता फक्त तुमची या ठिकाणी काय झालेली आहे, प्रोफाईल क्रिएट झाली. फक्त पहिला स्टेप आपली आता सीईटी सेल वरती प्रोफाईल बनली. आता आपल्याला इथून पुढे रजिस्ट्रेशन करायचं. मग सर रजिस्ट्रेशन कसं करायचं? बघा, ज्यावेळेस तुम्ही सगळी प्रोसेस हे डिटेल आर माय करंट इथं क्लिक केल्यानंतर समोरचा असा पेज आला, हा सीईटी सेलचा पेज असणार आहे. ओके. थोडक्यात ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक केलं आपण, नीट यूजी वरती क्लिक केलं. ओके. त्यानंतर इथं लॉग इन केलं. आता तुमची आपण काय बनवली होती, सीईटी सेलवर प्रोफाईल बनवली होती. नंतर आपण रजिस्टर ईमेल आयडी टाकली, पासवर्ड टाकलं, साइन इन केलं. असा पेज आहे. त्यामधून सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फॉर कॅप रजिस्ट्रेशन, रजिस्टर नाव याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केलं मित्रांनो का तुमच्या समोर एक असं एक पेज येईल. ओके. याच्यावरती सर्वात पहिले तुम्हाला कशामध्ये जायचंय, मेडिकल अँड आयुष एज्युकेशन मध्ये जायचंय. ओके. त्यानंतर तुम्ही याच्यावरती क्लिक केलं का समोरचा असा पेज आहे ना. ओके. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, मेडिकल अँड आयुष एज्युकेशन यूजी. ओके. बॅचलर ऑफ मेडिसिन अँड आयुष एज्युकेशन रजिस्टर नावावरती क्लिक करायचं. क्लिक केलं का असं एक या ठिकाणी काय येणार, पेज येणार. आता हा म्हणतोय मोबाईल व्हेरिफिकेशन आपला अजून पेंडिंग आहे. मग याला इथून काय करायचंय, क्लोज करायचंय. क्लोज केलं. ओके. सगळ्यात पहिले फुल नेम कॅन्डिडेटचं याच्यावरती टाकायचंय. ओके. उमेदवाराचं नाव, त्यानंतर नीटचा रोल नंबर यामध्ये टाकायचंय. ओके. त्यानंतर नीटचा ऍप्लिकेशन आयडी देखील याच्यामध्ये प्रवेश करायची. ओके. तुमचं डेट ऑफ बर्थ जे काही असेल याच्यामध्ये टाकायचंय. ओके. त्यानंतर जो काही मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती सेंड ओटीपी क्लिक करायचं. इथे ओटीपी येईल, ओटीपी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओटीपी व्हेरीफाय होऊन जाणार. ओटीपी व्हेरीफाय झालं. ओके. हे बघा आपल्याला प्रोफाईल स्टेटस, आपली प्रोफाईल बनली. आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय आणि नेट इन्फॉर्मेशन आता कोणकोणत्या भरायच्या आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 12 स्टेप एकूण कंप्लीट करायचे. किती? या सगळ्या 12 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे जे की अजून इनकम्प्लीट आहे. ओके. तुम्ही बघू शकता. तर या सगळ्या स्टेप आपल्याला आता भरायचे आहे. ओके. कसं भरायचं बघा, सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला, हे बघा, गो अँड कम्प्लीट युअर प्रोफाईल. इकडे क्लिक वरती क्लिक करायचंय. ओके. याच्यावरती क्लिक केलं, थोडं समोर जाणार मग तुम्ही. ओके. हे बघा या ठिकाणी ॲरो दिलाय, आपण याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर समोर तुमच्या असा एक पेज येईल. ओके. या पेजवरती आता बघा पर्सनल इन्फॉर्मेशन या टॅब मध्ये आपण कोणकोणत्या पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे आहे. सर्वात अगोदर बघा आता फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ऍज पर नीट, उमेदवाराचे नाव नीट नुसार, म्हणजे जो तुमचा ऍडमिट कार्ड असेल त्याच्यावर तसं नाव टाकलंय तुम्ही. ओके. तसं या ठिकाणी तुमचं नाव भरायचंय. ओके. त्यानंतर फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ऍज पर एसएसओ, उमेदवाराचे नाव एसएसओ नुसार. ओके. या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, प्रवेश करायचे. त्यानंतर हे विचारताय वेदर यू नेम इज चेंज और अपडेटेड आफ्टर 10th और इक्वालेंट क्वालिफिकेशन ऑफ आफ्टर, म्हणजे 10वी नंतर तुम्ही तुमचं नाव कधी चेंज केलंय का. तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं. जर चेंज केला असेल, ओके, चेंज जर केला असेल तर यस करायचंय किंवा नो करायचंय. आपण चेंज नसेल केला असेल तर नो करायचंय. ओके. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव देखील यामध्ये टाकायचंय, फादर नेम. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी काय करायचंय, जे काही कॅन्डिडेट असेल, समजा मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल, या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. त्यानंतर जेंडर लिंक वरती फिमेल आणि याच्यानंतर कन्फर्म लिंक करायचंय. ओके. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमची ईमेल आयडी देखील तुमच्या यामध्ये प्रवेश करायचंय, मोबाईल नंबर टाकायचंय. ओके. त्यानंतर आधार कार्डचा नंबर आहे बघा. ओके. आधार कार्डचा नंबर आणि रिलीजन देखील या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचंय, जसं की आपण समोरच्या पोस्ट वरती आलो तर. ओके. आणि हे सगळं टाकल्यानंतर तुमच्या समोर एक असं पेज येईल. ओके. त्याच्यावरती तुम्हाला परमनंट ऍड्रेस भरायचा, जे की तुमचा ऍड्रेस असेल, ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2, ऍड्रेस लाईन 3. त्यानंतर तुमची जे काही सिटी असेल ती शहर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे, जो काही राज्य असेल. ओके. तुमचा पिनकोड टाकायचा एरियाचा. आणि प्रेझेंट ऍड्रेस नॉट सेम विथ परमनंट ऍड्रेस. ओके. तर त्यावेळेस काय करायचं, जर प्रेझेंट ऍड्रेस जर तुमचा सेम नसेल परमनंट ऍड्रेस सोबत, तर या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करायचंय. ओके. या ठिकाणी क्लिक करायचंय. आणि मग देखील तो जो दुसरा ऍड्रेस असेल तुमचा जर सेम नसेल प्रेझेंट ऍड्रेस सोबत परमनंट ऍड्रेस, तर या ठिकाणी टाकायचंय. ओके. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालाय. आता सगळ्यात पहिले रिझर्वेशन, थोडक्यात आरक्षण. बरेचसे विद्यार्थी इथंच गलती करतात. जर तुमचा रिझर्वेशन कोटा जर चुकला मित्रांनो, आणि जर चुकीच्या कोट्यातून अलॉटमेंट झाली, जर ऐन वेळेवर तो तुमच्याकडे फॉर्म नसला तर तुमचं ऍडमिशन रद्द होतो. याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. ओके. त्यानंतर बघा
मी पुन्हा एकदा सांगतोय, ऑनलाईन मध्ये लोकांना पैसे देऊ नका. जर ते तुमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन करून देत नसाल तर आमच्या सोबत जॉईन करतात. आम्ही सगळी प्रोसेस करून देतो असतो आमच्या हाताने. ओके. त्यानंतर कोणी म्हणत असं आम्ही मार्गदर्शन करण्याचे एवढे पैसे घेतो तर देऊ नका. फक्त नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं युट्यूब चॅनल फॉलो करा मित्रांनो. 100% पूर्ण जे काही नवीन रूल असतील, जे काही नवीन नियम असतील, पूर्ण शेवटपर्यंत या चॅनलवरती मी देत असतो राऊंड वाईज. ओके. पहिला राऊंड झालेत काय नियम, दुसऱ्याचे काय नियम, तिसऱ्याचे काय नियम. आणि जर माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही, कारण सगळी मेहनत कोणासाठी, तुमच्यासाठी मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा रिझर्वेशन. ओके. सगळ्यात पहिले रिझर्वेशन. तुम्हाला एनआरआय कोट्यातून असं हे विचारताय उमेदवाराला एनआरआय साठी अर्ज करायचा आहे का? नो करा या ठिकाणी. ओके. नो करायचंय. त्यानंतर उमेदवार ओसीआय कार्ड धारक आहे का? तर या ठिकाणी नो करा, कारण फॉरेन लोकांसाठी. ओके. नो करा. महाराष्ट्राचे असेल तर नो करा. ओके. इथं पण नो आला पाहिजे तुमचा. ओके. आणि इथं पण नो आला पाहिजे. त्यानंतर बघा नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट, उमेदवाराचे राष्ट्रीयत्व. तर या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची. ओके. जसं की आपण या ठिकाणी थोडं समोर जर आलो, हे बघा इंडियन या ठिकाणी काय केली, आता सिलेक्ट झालेली. ओके. त्यानंतर बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवास आहे का, म्हणजे उमेदवाराकडे महाराष्ट्राचा डोमासाईल आहे का? तर या ठिकाणी काय करायचं, यस करायचंय. ओके. त्यानंतर तुमची जे काही सब कॅटेगरी असेल, ओके, जे काही तुमची कॅटेगरी असेल, समजा जशी या मुलगीची महार कॅटेगरी होती. ओके. कॅटेगरी कोणती याची, एससी, आणि याची सब कॅटेगरी कोणती, महार. मग तुम्हाला दोन्ही कॅटेगरी या ठिकाणी टाकायचं तुमचं. म्हणजे जर तुमची एससी कॅटेगरी असेल तर एससी मध्ये कोणकोणते, तर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन तुम्हाला मिळतील. जे काही तुमची कॅटेगरी असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायची. ओके. तुमचं अॅन्युअल फॅमिली इन्कम किती आहे, त्या मुलीचं 50,000 ते 1,00,000च्या आत काय फॅमिली इन्कम आहे. त्याच्यानंतर तुमचं रिजन ऑफ रेसिडेन्स, म्हणजे तुम्ही कुठे राहता, तुमचं घर कशामध्ये येते, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, जे काही ज्यामध्ये तुमचं घर येत असेल समजा, ते या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. ओके. डू यू हॅव प्रोसेस द कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का? तर या ठिकाणी असेल तर यस करायचंय, नसेल तर नो करायचंय. ओके. तर या मुलीकडे काय जातीचा दाखला आहे, तर तिने काय केलेलं आहे, या ठिकाणी यस केलेलं आहे, अवेलेबल केलेलं आहे. ओके. हे बघा तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का, तर यस अवेलेबल केले. ओके. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, जातीचे जो काही तुमचा कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावरचा जो बारकोड खाली एक नंबर दिलेला आहे बघा. ओके. बारकोड खाली एक असा मोठाच नंबर दिलेला आहे, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आपल्या कास्ट सर्टिफिकेट वरचा. ओके. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून काढले ते टाकायचे. जसं की मुलीने लातूर मधून काढलेले, आपण या ठिकाणी लातूर केले. ओके. तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का हा विचारते. डू यू हॅव प्रोसेस कास्ट व्हॅलिडिटी, तर यस अवेलेबल हे करायचं. जर नसेल तर या ठिकाणी काय करायचंय, अप्लाय बट नॉट रिसिव्ह, त्या पावतीवरती काय होऊन जाणार, तुमचं ऍडमिशन पुढे प्रोसीड होऊन जाणार. ओके. त्यानंतर बघा प्लीज इन्शुअर द सीव्हीसी नंबर इज एंटायर इन द स्पेसिफिक फॉर्मॅट ओनली. बघा याचं या ठिकाणी वॉर्निंग दिली बघा यांनी. आता वॉर्निंग काय, यानं काय म्हटलंय बघा, प्लीज इन्शुअर द सीव्हीसी नंबर इज एंटायर इन द स्पेसिफिक फॉर्मॅट ओनली ईडी 2026, आणि जे काही नंबर असेल, म्हणजे ज्या कोणत्या वर्षामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट बनवला असेल त्या व्हॅलिडिटीवरती तुमचा एक नंबर असेल या टाइप मध्ये, तो नंबर काय करायचा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. बघा या ठिकाणी टाकलाय. ओके. नंतर काय सांगितलं यांनी, फॉर एसटी कॅटेगरी इफ द सीव्हीसी ऍप्लिकेशन डेट इज आफ्टर, म्हणजे 15 ऑक्टोबर 2025 असेल. ओके. नंतर तर द सिस्टीम विल ऑटोमॅटिकली, सिस्टीम काय करणार, तो जो सगळा डेटा आहे तो ऑटोमॅटिकली फीच करणार सिस्टीम मध्ये. ओके. तिसरी कॅटेगरी जे स्टुडंट आहे. ओके. 4 कॅटेगरीज अदर दॅन एसटी. ओके. जे अदर दॅन एसटी असेल, जसं की ईडब्ल्यूएस, इफ द सीव्हीसी ऍप्लिकेशन डेट इज आफ्टर 1 ऑगस्टच्या नंतरचे असेल. ओके. तर द सिस्टीम विल ऑटोमॅटिकली तो डेटा काय घेऊन घेणार, यामध्ये फॉर्मॅटमध्ये घेऊन टाकणार, स्विच करून टाकणार. ओके. त्यानंतर 4th पॉइंट यांनी सांगितलंय, व्हॅलिड सर्टिफिकेट शुड बी अपलोडेड बिफोर द लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन. जो काही व्हॅलिड सर्टिफिकेट असणार आहे बघा तुमचं, ते काय करायचं, तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर पोर्टलवरती अपलोड करायचे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर हा फॉर्मॅटमध्ये, जो की ईडी 2023 असेल, ईडी 2024, 25, 26, ज्यांनी 26 मध्ये केला असेल तर 26 असेल, आणि जे काही नंबर असेल त्या ठिकाणी एंटर करायचे. ओके. त्यानंतर बघा कास्ट व्हॅलिडिटी इन्शुरिंग सर्टिफिकेट, म्हणजे इन्शुरिंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या इश्युइंग डिस्ट्रिक्ट, म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढलंय ते या ठिकाणी टाकायचंय. ओके.
कास्ट व्हॅलिडिटी डेट, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही अप्लाय केलं होतं ते कधी व्हॅलिड झाले त्याची डेट टाकायची या ठिकाणी. ओके, त्याच्यावरती जिथं तहसीलदार होतो तो जी सिग्नेचर आहे ते ऑनलाईन त्याच्या खाली डेट असते बघ, ती डेट या ठिकाणी टाकायची. ओके, त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी पीडब्ल्यूडी, तर नो करायचं. जर तुम्ही दिव्यांग नसाल तर नो करायचंय. ओके, त्यानंतर ही इज द कॅन्डिडेट अँड ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर यस करायचंय, अदरवाईज नो करायचंय. ओके, डू यू वॉन्ट टू क्लेम रिलिजियस मायनॉरिटी कोटा, जर तुम्हाला मायनॉरिटी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल, मायनॉरिटीचा सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी यस करायचं, नसेल तर नो करायचंय. मुलीकडे नव्हता. ओके, डू यू वॉन्ट टू क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी, मी आताच बोललो, तर या ठिकाणी नो करा. ओके, नंतर पुढे जायचंय. हे बघा, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. नंतर पुढचा पेज येईल. पुढचा पेज असं आहे बघा, पुन्हा विचारेल तुम्हाला, तुम्ही दहावीची जे काही क्वालिफिकेशन डिटेल असतील ते तुम्हाला या ठिकाणी भरायचंय. ओके, SSC 10th इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन इयर, म्हणजे 10वी कोणत्या वर्षात पास झाली. ओके, कोणत्या वर्षात तुम्ही एक्झाम दिली, 2021 मध्ये. त्यानंतर बघा, वन ऑफ द लँग्वेज, या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या लँग्वेज येतील. ओके, जर तुम्ही त्या लँग्वेजेस मधून जर 10वी केली असेल तर यस करायचंय, अदरवाईज या ठिकाणी नो करायचंय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, स्टेट ऑफ SSC, कोणत्या स्टेट मधून तुम्ही 10वीचा एक्झाम दिलाय. ओके, तर महाराष्ट्रामधून असाल तर महाराष्ट्र, यूपी असेल तर यूपी. पण यूपी मधून जर तुम्ही 10वी किंवा 12वी झाली असेल तर तुम्ही हा रजिस्ट्रेशन करू शकत नाही. पण जर तुमच्या वडील किंवा आई हे जर डिफेन्स कोटामध्ये असाल, जर तुम्ही यूपी मधून किंवा 10वी किंवा 12वी केली असेल, ते जर डिफेन्स कोटामधून असाल तर तुम्ही काय करू शकता, याचं रजिस्ट्रेशन करू शकता. मग तुम्हाला त्या केसमध्ये यूपी टाकायचंय. बघा, त्यानंतर कोणता डिस्ट्रिक्ट होता, छत्रपती संभाजीनगर यांचा डिस्ट्रिक्ट होता, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. तालुका या ठिकाणी जो काही असेल तो सिलेक्ट करायचा 10वीचा एक्झामचा. ओके, आणि त्यानंतर कोणता बोर्ड होता, सीबीएसई होता, महाराष्ट्र होतं, हे या ठिकाणी आपल्याला टाकायचंय. पुन्हा एकदा सांगतो, या फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक झाली मित्रांनो, संपलं आपलं, पूर्ण संपलं डायरेक्ट. तर काय करायचंय, काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. ओके, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, 5 वर्ष रिपीट करून करून कोणी कितीतरी मुलं असे जे घरच्यांपासून लांब राहिली, हॉस्टेलला आणि मेसला राहिली, कशासाठी, त्या ड्रीम कॉलेजसाठी. आणि हा फॉर्म जर चुकला तर मग सगळं संपलं. तर लक्षात घ्यायचं, काळजीपूर्वक भरायचंय. हा फक्त एक डेमो आहे, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा. ओके, त्यानंतर बघा, लगेच तुम्हाला 12वीची डिटेल, जसं तुम्ही या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट वरती जसं क्लिक करणार, ओके, तिथं ऑप्शन असेल तुम्हाला, त्यानंतर 12वीच्या डिटेल विचारणार. ओके, तर तुमचं जो काही नाव असेल, उमेदवाराचं नाव या ठिकाणी टाकायचंय. ओके, तुम्ही 12वी पास झालेली का फेल झालेली या ठिकाणी टाकायचंय. कोणत्या वर्षातून तुम्ही 12वीचे एक्झाम पास झाले, तुमचा कोणता काय रोल नंबर होता, तो रोल नंबर या ठिकाणी टाकायचंय. ओके, कोणत्या राज्यातून झाले. ओके, त्यानंतर कोणता डिस्ट्रिक्ट होता, कोणता तालुका होता. ओके, आणि कोणत्या महिन्यात तुम्ही पास झाले. त्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे सगळे मार्क भरायचे तुमचे. ओके, तुम्हाला फिजिक्सचा या ठिकाणी डेटा टाकायचा आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश. बाकी जो काही डेटा असेल तो तुमचा ऑटो फिच होणार, आणि जे काही पर्सेंटाइल असतील ते तुमच्या यामध्ये सिस्टीम मध्ये ऑटो जनरेट होणार. ओके, तुम्ही एवढी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी बघा, किती आउट ऑफ किती ऑप्टेन केले या ठिकाणी टाकायचं. 100 मार्काचा पेपर होता, 39 फिजिक्स मध्ये भेटले, 49 केमिस्ट्री मध्ये, या टाइप मध्ये भरायचे. नंतर काय करायचंय, सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केलं, समोरचा असा पेज येणार आहे. ओके, स्पेसिफाय रिझर्वेशन. बघा, आता तुम्ही जर D1 मधून असाल तर D1 मधून अप्लाय करायचं, डिफेन्स कोटा. D2, D3 हे वेगवेगळे प्रकार आहे बघा डिफेन्सचे, की या ठिकाणी दिलेले. ओके, त्यानंतर जर तुम्ही MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट करायचंय. जर तुमच्याकडे हिली एरियाचा सर्टिफिकेट असेल, हिली एरियातून जर बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी हिली एरियावरती क्लिक करायचंय. किंवा सर आम्ही D1 मधून पन्नी, D2, D3 किंवा आम्ही MKB किंवा आमच्याकडे हिली एरियाचं पण सर्टिफिकेट नाही, मग नन याच्यावरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. कोर्स फ्रॉम. आता बघा, तुम्हाला ज्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल, MBBS, BDS, आता सध्याला प्रोसेस दरवर्षी काय होतं माहिती का, MBBS, BDS, BMS, BHMS, BMS हे सोबत रजिस्ट्रेशन सुरू होतं. ओके, यावर्षी थोडं पॅटर्न बदललेला आहे. तर आता सध्या MBBS, BDS साठी रजिस्ट्रेशन सुरू आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तो ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघा, आय वॉन्ट टू अप्लाय, मला अर्ज करायचा आहे. ओनली स्टेट कोटा, ओनली इन्स्टिट्यूशनल कोटा. ओके, इन्स्टिट्यूट कोटा किंवा बोथ स्टेट आणि इन्स्टिट्यूशनल कोटा. आता यामध्ये बघा, स्टेट कोटा काय, इन्स्टिट्यूशनल कोटा काय, हे सगळं सांगतोय.
ज्याला असं वाटत असेल माझा स्कोर चांगला आहे, मला महाराष्ट्र राज्य सीईटी सेल थ्रू अलॉटमेंट होऊ शकते कॅप थ्रू, त्यांनी काय करायचंय फक्त ओनली स्टेट कोटामधून काय करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय. पण तुम्हाला असं वाटत असेल का मला देखील स्कोर कमी आलेला आहे आणि मला या ठिकाणी काय करायचंय मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचंय, त्या केसमध्ये काय करायचंय ओनली इन्स्टिट्यूशनल कोटा करायचंय. जर तुम्हाला असं वाटत असेल का मला समजा सीईटी सेल थ्रू अलॉटमेंट होऊ शकते पण मी पुण्याची मला पुण्यामध्येच ऍडमिशन पाहिजे, पण मला समजा छत्रपती संभाजीनगरचं एखादा कॉलेज लागतोय मला ते नको, मला कशातून करायचंय मग मॅनेजमेंट मधून करायचंय. ओके, मी पुण्याचे पहिले सगळे सीईटी सेल मधून येणारे कॉलेजेस टाकेल, त्यानंतर मॅनेजमेंटचे कॉलेज छत्रपती संभाजीनगर चे मी ऍड करणार, म्हणजे मी थोडक्यात पुण्याचे सगळे कॉलेजेस कशातून टाकणार सीईटी सेल मधून टाकणार. पण मला जर ते कॉलेज नाही भेटले मग मी त्याच कॉलेजेसला मॅनेजमेंट मधून अप्लाय करतो, तर मग त्या केसमध्ये बोथ स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूशनल कोटा याच्यावरती क्लिक करायचंय, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओके, तुमचा स्कोर कमी असेल, तुमची इच्छा असेल एमबीबीएस बनायची तर अब्रॉडचं सुद्धा आपल्याकडे पर्याय या ठिकाणी अवेलेबल आहे. जर तुम्हाला बीएमएस करायचा असेल स्कोर कमी आहे तर इतर राज्यामध्ये आपण या ठिकाणी विचार करू शकतो. एमपी मध्ये भोपाळमध्ये 14 लाखापासून सुरुवात होते, ओके 18 लाखापर्यंत. कर्नाटकामध्ये एक सुरुवात होते 14 लाखापासून तर 20 लाखापर्यंत. ओके, तर ते सगळे कॉलेजेस आपण तुम्हाला देऊ, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आमच्यासोबत संपर्क करा. सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. ओके, हे बघा ह्या मुलीने फक्त ओनली स्टेट कोटामधून या ठिकाणी अप्लाय केलेले ते 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशनची फीस पेड करायची. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर बघा प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म, तुम्ही जी माहिती भरली ती संपूर्ण बरोबर आहे का हे सगळं यामध्ये तुम्हाला दिसून येणार. ओके, सगळं चेक करायचंय. ओके, प्रिव्ह्यू ऑफ नीट स्कोर कार्ड याच्यावरती क्लिक करायचंय. तुम्ही रिमार्क सगळं बघितलंय, मला एवढे स्कोर आलंय माझं, तुम्ही चेक करायला इथे क्लिक करायचंय. ओके, त्यानंतर जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ओके ते सगळं बघायचंय. त्यानंतर रिझर्वेशन जे काही असेल ओके सगळ्यांच्या खाली तुम्हाला एक असा मार्क येत असेल, ह्या मार्कवरती सगळ्यांनी काय करत चालायचंय क्लिक करत चालायचंय. ओके, त्यानंतर पुढे समोर चालायचंय. ओके, बघा हे सगळी प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण तुम्ही बघून घेणार पूर्ण फॉर्म तुमचा, तुम्ही काय काय भरली माहिती ती चुकीची आहे का, पुन्हा एकदा सांगतो चुकीची माहिती जर भरताय तर या ठिकाणी तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतो. सगळी माहिती व्यवस्थितपणे भरा. त्यानंतर बघा हे डिक्लेरेशन यांनी विचारलंय. ओके, तर यामध्ये तुम्हाला हे सगळं वाचून घ्यायचंय काळजीपूर्वक, याच्यावरती क्लिक करायचंय. ओके, आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचंय, म्हणजे मी जी माहिती भरतोय ती सगळी या ठिकाणी काय बरोबर आहे. एकदा जर मी फॉर्म भरतोय ओके आणि एकदा जर मी हे कन्फर्मेशन करतोय पुढे जातोय, मी बॅक येऊ शकत नाही आणि जी काही मी प्रोसेस मध्ये जी काही माहिती भरली ती या ठिकाणी एडिट करू शकत नाही. ओके, तर हे सगळ्या गोष्टी वाचून काय करायचंय सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. हे बघा पुन्हा एकदा विचार प्लीज कन्फर्म, तो पुन्हा एकदा विचार आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म, वन्स यू सबमिटेड यू कॅन नॉट एडिट द फॉर्म, म्हणजे एक वेळेस तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्ही पुन्हा त्या फॉर्मला या ठिकाणी एडिट करू शकत नाही. तुम्हाला खात्री आहे का ओके, तुम्हाला खात्री आहे की तुम्ही फॉर्म सबमिट करू इच्छिता, एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्म संपादित करू शकत नाही. ओके, म्हणजे एडिट करू शकत नाही. त्यानंतर तुमच्या समोर एक असं पेज येईल. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं काय करायचंय अप्लाय करायचंय आपल्याला 1000 साठी. ओके, ओनली स्टेट कोटा. अप्लाय वरती क्लिक करायचंय. अप्लाय वरती क्लिक केलं का आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म, वन्स यू सबमिटेड यू कॅन नॉट एडिट द फॉर्म, परत तुमच्या समोर असं येणार यस करा, सगळं व्यवस्थित भरलंय तुम्ही. ओके, नंतर मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय. ओके, क्लिक हिअर आणि टोटल 1000चं पोर्टल वरती पेमेंट करायचंय. ओके, नंतर तुम्ही हा जो पेमेंट आहे समजा तुमच्या क्रेडिट कार्डनं डेबिट कार्डनं युपीआय नेट बँकिंगनी हे करू शकता किंवा फोन पेनी. ओके, असं स्कॅनर या स्कॅनरवरती पेमेंट करायचंय सीईटी सेलच्या. आणि जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असेल याची सविस्तर यादी सीईटी सेल वरती आलेली होती, ते सगळे डॉक्युमेंट यामध्ये सबमिट करायचं. एवढं सगळं तुमचं काय असणार फॉर्म, एवढं सगळं तुमच्या प्रोसेस सगळं बघून घ्या. या सगळं व्यवस्थित भरायचं. तुम्हाला जर यामध्ये जर काही चुकी झाली मित्रांनो तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. ओके, जिथं कुठं जॉईन करणार असाल किंवा अजून केले नसेल तर त्या लोकांना खात्रीशीर विचारा तुम्ही आमची सगळी प्रोसेस करून देणार का. पहिला राऊंड आला, दुसरा राऊंड आला, तिसऱ्या राऊंडचं किती कट ऑफ गेले, कोणत्या कॉलेजचं गेले, वुमन साठी किती गेले, एससी मधून जर किती गेले. ओके, पूर्ण कॉलेजचं तुम्ही आम्हाला देणार का, पूर्ण कॉलेजचं आम्हाला फी स्ट्रक्चर देणार का. जर यस ते म्हणत असाल तर काय करा या ठिकाणी जॉईन करा. किंवा जर तुम्ही आमच्या सोबत जर जॉईन करताय ओके तर फॉर्म भरल्यापासून तर डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस आम्ही करून देत असतो. तुमच्या मार्क्स आधारित आम्ही एक लिस्ट बनवून देत असतो. त्यासोबत कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर असेल ते तुमच्यासोबत शेअर करण्यात येईल. त्यासोबत आपलं कॉलेज प्रिडिक्टरचा ऍक्सेस आहे तेही तुम्हाला देण्यात येईल. बघा तुम्ही जर गुगल वरती गेले आणि नेक्स्ट स्टेप अकॅडमी या ठिकाणी सर्च केलं ओके
नेक्स्ट अकॅडमी या ठिकाणी सर्च केलं तर या ठिकाणी तुम्ही प्रेडिट कॉलेज सुद्धा करू शकता का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.